नमस्कार, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. अनुभव तुझे माझे. तर मी आज तुम्हाला एक सुंदर असा अनुभव सांगणार आहे. दुबईच्या स्कूल बसचे रूल आणि रूल कसे असतात आणि किती सेफ असतात. तर आधी तुम्ही व्हिडिओ बघून या, मग मी तुम्हाला रूल सांगते. तर तुम्ही बघितलंच असं नाही की खूप अंधारातली व्हिडिओ आहे आणि मी एकदम छोटीशीच व्हिडिओ घेतलेली. सकाळी 6 वाजता स्कूल बस येते इकडं, म्हणजे 6 वाजेपासून स्टार्ट होतात. त्याच्या आधी पण येत असं नाही, पण माझ्या मुलीची 6 वाजता येते. आता थंडी येतं, खूपच अंधार असतो. तर जोपर्यंत स्कूल बसला म्हणजे एक साईन असतो स्टॉपचा, तो साईन जोपर्यंत बंद होत नाही, म्हणजे जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत मागं किती पण गाड्यांची लाईन लागू द्या, एक पण गाडीवाला ओव्हरटेक करणार नाही स्कूल बसला. हा आहे ना स्कूल बसचा रूल आहे. आणि तुम्ही बघितलं असाल की हळूच 1-2 गाड्या पुढे निघाल्या तर काही मुलांना यायला उशीर होतो, तेव्हा बस जास्त वेळ थांबती, तेव्हा बस ड्रायव्हरच त्यांना सिग्नल देतो, असं बाहेरून खिडकीतून हात काढून आपण नाही बोलत जा पुढं, तेव्हाच ते गाडीवाले पुढं जाते. नाही तर किती पण मोठी लाईन लागू द्या, किती पण काही गडबड असू द्या, बसवाल्याला कोणीच ओव्हरटेक करत नाही, म्हणजे स्कूल बसला कोणीच ओव्हरटेक करत नाही. हा इकडचा एकदम म्हणजे इकडं सगळेच रूल तसे तर डेंजर आहे, पण हा एक रूल असा आहे की किती पण घाई असली कोणाला तरी पण कोणीच ओव्हरटेक करत नाही. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असं नाही की स्कूल बसच्या मागं उभ्या आहे. तर इकडं कार तर ओव्हरटेक नाहीच करत, पण स्कूल बसला ओव्हरटेक नाही करत. जोपर्यंत जी फर्स्ट स्कूल बस आहे तिच्यामध्ये पोरं बसून ते पुढं जात नाही, ती बस पुढं जात नाही, तोपर्यंत मागच्या स्कूल बससुद्धा ओव्हरटेक करत नाही. तर इकडचे असे ना रूल खूप म्हणजे खूप चांगले रूल आहे, जे प्रोटेक्शनसाठी आणि मुलांच्या, जोपर्यंत बसवाला सिग्नल देत नाही तर स्कूल बस असो किंवा कार असो कोणीही त्या बसला ओव्हरटेक करू शकत नाही. तर इकडचे असेच तुम्हाला नवीन नवीन रूल, बाहेरचे काही नवीन गमती जमती पाहिजे असं नाही, तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.